नहीं, निश्चित रूप से देखो, नागपुर की दंगल के बारे में, नागपुर के दंगल के बारे में स्पष्ट रूप से कहूंगा कि जब ये खबर को लेकर कोई आंदोलन हो रहा था तो सरकार के समर्थन वाले संगठन कर रहे थे। तभी अगर रोका जाता कि जिस जगह में आंदोलन किया गया या वो खबर प्रतीकात्मक उसको जलाई गई, वो एरिया सेंसिटिव एरिया है, तभी पुलिस क्या कर रही थी? तभी पुलिस ने अगर डंडा उठाते और वो नहीं होने देते तो आज ये सवाल आता नहीं। सवाल दूसरा है कि गृह राज्य मंत्री कह रहे हैं कि पूर्व नियोजित थी। पूर्व नियोजित था तो इसका मतलब यह था कि आपको पता था, तो क्या आपका इंटेलिजेंस फेल्योर रहा? सरकार फेल्योर है? आप क्या सोए थे? आपको पता नहीं था? इसका भी जवाब होना चाहिए, सवाल मिलना चाहिए। और रहा कि ये इसके पीछे सरकार की मंशा है कि ऐसा वातावरण बने, ये लोग हिंदू मुस्लिम करके अपना वोटों की राजनीति करते रहे। इनको विकास की ओर ध्यान नहीं देना है, विकास एजेंडे पे नहीं है। अब इनको लगता है कि ये सरकार किस तरह महाराष्ट्र में आई है सबको पता है, ये बताने की जरूरत नहीं है। और इससे अभी अपना बेस बनाने के लिए विकास के मुद्दे को छोड़कर ये कब्र को लेकर, 400 साल पुरानी कब्र को लेकर ये इस तरह का वातावरण निर्माण करना, और ये सरकार के मंत्री और सरकार के लोग अगर ऐसा करते हैं तो सरकार को ही महाराष्ट्र में शांति नहीं चाहिए, यही अर्थ इसका निकलता है। बस 3 महीने हुए हैं सरकार को बने हुए, और 3 महीने के अंदर पहला दंगा हो जाना ये फेलियर के तौर पे देखेंगे या आपको लगता है? नहीं, सरकार कमजोर हुआ है, पुलिस का मॉरल खत्म हो चुका है, पॉलिटिक्स के इस तरह के पॉलिटिक्स के वजह से पुलिस एग्रेसिवली काम नहीं कर पा रही है, उनके अधिकार क्षेत्र में भी बहुत सारे इंटरफेयर्स हो रहे, और इसी वजह से पुलिस के हाथ बंधे हुए हैं, ऐसा मुझे लगता है। नागपुरात काल जो काही प्रकार घडलेला आहे हा सरकार पुरस्कृत आहे का, याच्यामागे नेमकं कोण आहे आणि ही संपूर्ण हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं आहे? सरकार 100% अपयशी ठरलेलं आहे। सरकारमधील एक बडबोल्या मंत्री गेल्या 4 महिन्यापासून 2 धर्मामध्ये, 2 समाजामध्ये आग निर्माण होईल, आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करत आहे। त्यांना वेळोवेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल, यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे। आणि अशी यामध्ये अनेक विषय त्यामध्ये त्यांनी आणले गेलेत। मग त्यामध्ये जर केवळ कबरीचाच विषय नाही तर हिंदू मुस्लिम वाद आणला, मर्यादित कबरीपुरतीच विषय ठेवलेला नाही त्यांनी, म्हणजे घुसके मारेंगे और छोडेंगे नाही वगैरे अशा प्रकारचे चितवणीखोर मंत्री करत होते भाषण। याचा अर्थ महाराष्ट्र शांत महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये विशेष करून नागपूर तर अत्यंत शांत शहर, तिथे कधीच अशा प्रकारचा उद्रेक झालेला नाही। पण काय RSS चं हेडक्वार्टर आहे, तिकडे ताजुद्दीन बाबांचा प्रचंड आस्था असलेलं स्थान आहे, दुसरीकडे तिकडे दीक्षाभूमी आहे, आणि सगळे गुण्यागोविंद राहणारे नांदणाऱ्या शहरामध्ये कशाला त्या कबरीवरून तिकडे सत्ताधारी लोकांनी आंदोलन करायला पाहिजे किंवा मोर्चा करायला पाहिजे आणि ते जाळायला पाहिजे? म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे, तुम्हाला काय वाटतं ते उकडून फेका ना, तुम्हाला कोण थांबलंय? कायद्याच्या चौकटीमध्ये कारण सांगण्यापेक्षा त्या कबरीचं समर्थन किंवा कबरच्या बाजूनं कोणी बोलणार नाही, पण त्याच्यातून त्यांना ते करायचं नाही आहे, तो वाद चिघळत ठेवायचा आहे। कबर जशीच्या तशीच राहावी, आणि कबरीच्या नावानं राजकारण करून, हिंदू मुस्लिम करून आपण राजकारण करत राहावं आणि आपल्या मताची पोळी खात राहावी, अशा प्रकारचं एक षडयंत्र यांचं आहे। भाजपचे आमदार स्वतः सांगतायत की पोलिसांना लोक फोन करत होते जेव्हा त्यांच्या घरावर दगड पडत होते किंवा घरं जाळली होती, तरी पोलीस वेळेत पोहोचले नाही किंवा त्यांनी फोन रिसीव्ह केले नाही, अशा पद्धतीचा आरोप स्वतः भाजपचेच मंत्री करतात। म्हणजे ती खरं म्हणजे पोलीस का आले गेले नाहीत याची चौकशी तर झाली पाहिजे, भाजपचे आमदार म्हणतायत। पण ज्या वेळेस हा कबरीच्या संदर्भात आंदोलन होणार होतं, काही हिंदुत्ववादी आमच्या संघटना त्या ठिकाणी ते आंदोलन करणार होते, त्यावेळेस तिथेच जर ते थांबवलं असतं तर हा प्रकार झाला नसता आणि या प्रकाराला सामोरे जावं लागलं नसतं, हे आता स्पष्ट झालं।